केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींसाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केवायसी नवीन करण्याचा चान्स या ठिकाणी दिलेला आहे। जर तुमची पण केवायसी चुकलेली असेल आणि तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील, तसेच जानेवारीचे देखील पैसे अजून पण आले नसतील, तर अशा लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत 3 मोठे निर्णय। संपूर्ण राज्यातल्या लाडक्या बहिणी त्यामुळे आनंदाने नाचू लागल्या आहेत, कारण आता सर्व लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत। ज्या बहिणींचे पैसे बंद झाले होते ते पैसे पुन्हा एकदा आता चालू होणार आहेत, कारण लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा नवीन केवायसी करायला संधी मिळणार आहे। जुनी केवायसी या ठिकाणी चुकल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे त्यांना परत एकदा आता केवायसी नवीन करण्याची संधी मिळणार आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेतलेत, ज्यापैकी पहिला निर्णय अशा लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांनी अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळवलेला नाही आहे। मुख्यमंत्री म्हणाले, पहिला निर्णय अंतर्गत आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अजिबात मिळाला नाही त्यांना आता या ठिकाणी हप्ता परत एकदा नवीन केवायसी केल्यानंतर मिळायला सुरुवात होणार आहे। ती केवायसी कशा पद्धतीने करायचं आहे लगेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। दुसरा निर्णय अशा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आला आहे ज्यांची केवायसी आता राहिलेली आहे किंवा केवायसी करताना चुका झालेल्या आहेत किंवा केवायसी अजून पण अपूर्ण राहिलेली आहे, अशा महिलांना आता पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। तर तिसरा निर्णय या ठिकाणी सगळ्यात जास्त आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, तो जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भातील आहे। कारण की आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासोबत या ठिकाणी जानेवारीच्या हप्त्याचे वितरण देखील आता केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या एका बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी केवायसी नवीन करण्याची देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्या बहिणी अटीमुळे बाहेर गेल्या होत्या, ज्या बहिणी केवायसीमुळे योजनेतून बाहेर जाणार होत्या, ज्यांचे हप्ते बंद झाले होते, अशा सर्व बहिणींचे हप्ते परत एकदा सुरू होणार आहेत, ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहे। 3 असे निर्णय जे लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय क्रांतिकारी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेत, ज्यामुळे आता रखडलेले मागचे हप्ते आता बहिणींना मिळणार आहेत। यासाठी काय काय प्रोसेस करावी लागणार आहे ते तुम्हाला लगेच अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। ज्या बहिणींचे पाठीमागचे पैसे राहिले होते ते आता जमा होतील, फक्त त्यांनी अर्जंटमध्ये एक काम करायचं आहे। एक काम करायला लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, ज्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार आहे। कारण की काही दिवसामध्ये आता डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी सुरू झालं होतं, ते आता वितरण संपलेलं आहे, पण बऱ्याचशा बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। संक्रांतीनिमित्त पैसे देखील अनेकांना मिळाले नव्हते, तर काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरमध्ये वितरित झाला होता तर तोही मिळाला नव्हता, त्यामुळे बहिणी संतप्त झाल्या होत्या। काही बहिणी आता या ठिकाणी मोर्चा सुद्धा त्यांनी काढला होता, राग व्यक्त केला होता, आम्हाला डिसेंबर नोव्हेंबरचा हप्ता का दिला नाही अशी मागणी या ठिकाणी महिलांनी सुद्धा केली होती। आणि त्याच मागणीला अनुसरून सरकारने पहिला निर्णय घेतला आहे, ज्याच्या अंतर्गत नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आता महिलांना ज्यांना मिळाले नाही त्यांना वितरित करण्यात येणार आहे। तसेच आता त्यासोबत दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की केवायसीच्या संदर्भात महिलांना प्रचंड अडचणी आल्या होत्या। काही महिलांनी चुकून दुसरीकडे क्लिक केलं होतं, काही बहिणींनी आता तारीख निघून गेली तरी सुद्धा त्यांची केवायसी झाली नव्हती। त्याचं कारण म्हणजे अनेकांना OTPच येत नव्हता, त्यामुळे 50% लाडक्या बहिणींची केवायसी आता या ठिकाणी झाली नव्हती, प्रॉब्लेम झाला होता आणि ज्यामुळे बहिणींचे हप्ते बंद होणार होते। आणि त्यामुळे दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा एकदा केवायसीची संधी आता मिळणार आहे। सरकारने 1 नव्हे 2 नव्हे तर 3 मोठे आनंदाचे निर्णय घेतलेत, जे सांगत असताना मुख्यमंत्री साहेब स्वतः म्हणाले, जर तुम्हाला इथून पुढे पैसे नियमित हवे असतील, तर पाठीमागचे पैसे मिळवायचे असतील, तर केवायसीला या ठिकाणी जर तुम्हाला संधी पाहिजे असेल तर 2 कामं तुम्ही तातडीने लवकरात लवकर आता या ठिकाणी करून घ्यायचे आहेत। खरं तर बहिणींसाठी ही महत्त्वाची संधी चालून आली, त्यामुळे ह्या सुवर्ण संधीचा लाभ नक्की घ्या। कालपर्यंत असं वाटत होतं की लाडक्या बहिणी प्रचंड अपात्र होत आहेत, मोजक्याच बहिणींना पैसे मिळत आहेत, बऱ्याचशा बहिणींना मेसेज अजिबात यायचा बंद झाला आहे। पण आता सरकारने पैसे मिळवण्यासाठी
पुन्हा एकदा तुम्हाला मोठा गोल्डन चान्स दिलेला आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मग आता कोणकोणते 3 मोठे निर्णय घेतलेत, मागचे पैसे नोव्हेंबर डिसेंबरचे मिळवण्यासाठी कोणकोणती 2 कामे अर्जंटमध्ये करायला सांगितलेत, सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता पहा, व्हिडिओ आता तुम्ही पूर्ण बघायचा आहे। यामधील प्रत्येक पॉईंट ना पॉईंट महत्त्वाचा आहे। जर तुम्ही एक जरी पॉईंट चुकवला तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे मागचे हप्ते या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। सगळे भवितव्य या व्हिडिओवर तुमचं अवलंबून असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एक शब्द ना शब्द लक्षपूर्वक आता या ठिकाणी ऐकायचा आहे। प्रत्येक निर्णयामागची काय ना काय या ठिकाणी सरकारचं नियोजन असतं, अशी डिटेल्स माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे। दुसरी गोष्ट, तुमची केवायसी जर अपूर्ण राहिली असेल किंवा तुमची केवायसी झालीच नसेल किंवा केवायसी मध्ये काही चुका तुमच्या झाल्या असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तो म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात अतिशय ताजी अपडेट या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या। लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। त्यांच्या आयुष्यातला सगळा महत्त्वाचा जो काय आहे तर तो महत्त्वाचा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता, तर त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून तुम्ही जर तुमच्या 1500 रुपयांची वाट पाहत असाल, तुमची संक्रांत जर बिना हप्त्याविषयी गेली असेल, म्हणजे संक्रांतीला पैसे झाले नसतील, तर हप्ता जर मिळाला नसेल, तर पुढचे हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला प्रश्न पण हा पडला असेल की आता आमचं काय होणार। बघा, यासाठीच आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी एक ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला काल नाही, तुमची केवायसी चुकली असेल तर काय करायचं, जानेवारी 2026चा हप्ता कशा पद्धतीने पुढे मिळणार आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता मिळणार आहेत। संक्रांतीच्या निमित्त सरकारने डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू केलं होतं, तसंच ते डिसेंबरचे मध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याचे देखील वितरण झालं, पण अशा लाखो महिला आहेत की त्यांना अजून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। त्यामुळेच महिलांनी नाराजी व्यक्त करत मोर्चे काढले होते। याला तोंड पोचण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींच्या व्यथा या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तांत्रिक चुकामुळे बहिणी अपात्र ठरल्यात, त्यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी द्या अशी मागणी होत होती। आता मुख्यमंत्र्यांनी यावर सही केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचा रखडलेला निधी एकत्रित देण्याबाबत सरकारने मोठं पाऊल उचललंय। ज्यांची केवायसी मध्ये चूक झाल्या किंवा अपूर्ण राहिल्या अशा महिलांनी नेमकं काय करायचं, त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। पहा, गेल्या काही दिवसात आपण पाहिलं गेलं तर राज्यातील कानाकोपऱ्यातील महिलांनी आपल्या हक्कासाठी मोठा उठाव केला होता, मोठमोठी आंदोलनं केली होती। संक्रांतीच्या सणानिमित्त आता संक्रांत अनेक लाडक्या बहिणींची काळी झाली होती, कडू झाली होती, कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळालेलाच नव्हता। त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। भंडारा गोंदिया जिल्ह्यात महिला यांनी आता रास्ता रोको आंदोलन केलं। निवडणुका संपल्या म्हणून योजना बंद झाली का असा प्रश्न महिलांनी विचारत होत्या, पण वास्तव तसं नव्हतं। खरं तर तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे हप्ते बंद झाले होते। विशेषतः केवायसी प्रक्रिया करताना ज्या अडचणी तुम्हाला आल्या त्यामुळे लाखो महिला या ठिकाणी लाभापासून वंचित राहिल्या आहेत आणि त्यामुळेच आता सरकारने यावर निर्णय घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे न येण्याची 5 प्रमुख कारणं सांगितलेत। आता ही 5 प्रमुख कारणं तुम्ही आता लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकायचे आहेत। यातलं जर कोणतंही तुमचं कारण असेल तर तुम्हाला त्यानुसार काम करून अर्जंट घ्यायचं आहे। पहिलं कारण म्हणजे केवायसी करताना झालेली चूक। केवायसी पोर्टलवर प्रश्न विचारला होता की तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय नोकरीला आहे किंवा कर्मचारी आहे का। अनेक महिलांनी माहिती नसल्यामुळे तिथे हो असं उत्तर दिलं, त्यामुळे त्या महिला डायरेक्ट अपात्र करण्यात आल्या। वास्तविक त्या महिलाच्या घरात कोणी सुद्धा नोकरीला जात नाही, तरी सुद्धा महिलांनी चुकीचं उत्तर त्या ठिकाणी दिल्यामुळे महिला अपात्र केल्या गेल्यात। आता यावर पर्याय आता उपलब्ध आहे, तो म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला पुढे लगेच सांगतो। दुसरं कारण असं होतं आधार कार्डचा चुकीचा वापर। एकाच कुटुंबातल्या 2 महिलांनी एका पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी जोडलं होतं। आता बऱ्याच वेळा अविवाहित महिला असतील
किंवा एक विवाहित किंवा अविवाहित त्या ठिकाणी असेल, पण दोघांनी जर वडिलांचं एकच आधार कार्डावर KYC करताना दिला असेल तर ते सिस्टीमने डुप्लिकेट दाखवलंय, म्हणून त्या ठिकाणी एका घरात जास्त लाभार्थी म्हणून पकडलंय आणि त्यामुळे त्या महिला अपात्र झाल्यात. दुसरं कारण होतं, तिसरं कारण होतं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्यांचं लिंकिंग असणं, आपण त्याला DBT म्हणतो. चौथं कारण ते म्हणजे पोर्टलवर OTP झाल्यासाठी आता विलंब होणं आणि चुकीचा OTP देणं, त्यामुळे सुद्धा अपात्र झालेत. पाचवं कारण मोबाईल नंबर आणि एकाच मोबाईल नंबरवरून भरलेले जास्त अर्ज. या 5 चुकांमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो होता तर तो थांबवण्यात आला होता. आता याविषयी काय करायचं आहे ते तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे. आता दुसरा निर्णय सरकारने काय घेतलाय की KYC दुरुस्तीची संधी सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे आमदार असतील, खासदार असतील, तर विविध पॉलिटिकल नेते असतील, लीडर्स असतील, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की ज्या ज्या बहिणींची KYC चुकल्या, त्या चुकून अपात्र झाले आहेत, त्यांना पात्र करण्यासाठी KYC दुरुस्त करण्यासाठी परत एकदा संधी द्या. तर अशा प्रकारचे देखील आता मागणी होताना दिसत्या. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणीसाठी त्यांची KYC दुरुस्त करण्यासाठी तसेच जी डेडलाईन KYCची होती ती म्हणजे 31 डिसेंबरची होती, ती देखील वाढवून देण्याविषयी त्या ठिकाणी नक्कीच आता सरकार निर्णय घेऊ शकतं. आणि तिसरा मोठा निर्णय हा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भातला आहे. आता सगळ्या निवडणुका संपलेत, जिल्हा परिषद आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झालेत, पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होत आहेत. मग याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या महिलांना खुश करण्यासाठी सरकार नक्कीच जानेवारीचा हप्ता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांच्या आत किंवा 7 ते 8 दिवसांच्या आतमध्ये टाकण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता तुमची KYCच्या बाबतीत काय चूक झालेली आहे ती नक्की सांगा व सरकार या ठिकाणी येणाऱ्या 8 दिवसांच्या आत तुम्हाला KYC परत एकदा या ठिकाणी आता नवीन करण्याची संधी देऊ शकतं. कारण महिलांनी तशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना अर्ज दिलाय. मुख्यमंत्री बाहेरच्या देशामध्ये दौऱ्याला गेलेत, आल्यानंतर परत एकदा KYCची संधी महिलांना मिळू शकते. त्या ठिकाणी KYC परत एकदा नक्की व्यवस्थित करा व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.